नमस्कार, मी प्राची. वेलकम बॅक टू द गिविंग सोल. आपली विवाह सिरीज चालू आहे आणि त्याच्यात मागच्या भागात आपण लग्नाच्या मुहूर्ताचं महत्त्व जाणून घेतलं होतं आणि ह्या भागात आपण कन्यादान या विधीविषयी थोडीशी माहिती घेणार आहोत. तुम्हाला जर काही सिरीज आवडत असेल तर ह्याचे आधीचे पण एपिसोड्स नक्की बघा. त्याच्यामुळे तुम्हाला लग्नाच्या विधींची थोडक्यात माहिती मिळेल आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचं लग्न असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा आणि ही माहिती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं खूप महत्त्वाचं आहे. तर या एपिसोडमध्ये आपण कन्यादानाविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. तर लग्नाच्या मुहूर्तानंतर येतो कन्यादानाचा विधी आणि जगात जी काय इतर अनेक दानं दिली जातात त्या सगळ्या दानांमध्ये कन्यादान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे असं मानलं जातं. तर वराकडील आणि वधूकडील 12 पिढ्यांचा उद्धार होण्याच्या इच्छेने कन्यादान केलं जातं. तर कन्यादानात वधूचे पिता जो संकल्प करतात त्याचा अर्थ आता आपण जाणून घेऊया. माझ्या समस्त पितरांना आनंदयुक्त असा ब्रह्मलोक प्राप्त व्हावा आणि या वराच्या योगाने माझ्या कन्येला होणाऱ्या संततीमुळे उभय कुलांचा उद्धार व्हावा, तसेच लक्ष्मीनारायणाची माझ्यावर कृपा व्हावी यासाठी मी कन्यादान करतो. त्यानंतर वराने वधूच्या उजव्या खांद्याला स्पर्श करून असे म्हणावे की मी या कन्येचा स्वीकार करतो. शिवाय वधूचा किंवा कन्येचा जो पिता आहे तो वराला सांगतो की ही अलंकृत केलेली कन्या मी तुला दिलेली आहे, मी हिचं प्रेमाने पालन केलेलं आहे आणि तू हिचं संरक्षण कर. धर्माचरणात, कामयोगात किंवा अर्थार्जनात तू हिचं उल्लंघन करू नकोस किंवा हिच्याशी प्रतारणाही करू नकोस. आणि याच्यावर वरानी हे सगळं अटी मान्य आहेत असं म्हणायचं असतं. आणि कन्यादानाबद्दल अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे कन्यादान केल्यानंतर इदम न मम असं म्हणत नाहीत. कारण इतर जी बाकीची दानं आहेत ती गोष्ट एकदा आपण दान केल्यावर आपला त्या गोष्टीवर काही हक्क राहत नाही असं म्हटलं जातं. पण कन्यादान हे एक्सेप्शन आहे. इतर दानांमध्ये ज्या व्यक्तीला आपण ती गोष्ट दान केली आहे त्या व्यक्तीला आपण त्या वस्तूबद्दल किंवा जे काही आपण दान केले त्याबद्दल कोणताही प्रश्न विचारू शकत नाही. पण कन्यादान हे विशिष्ट नियम आणि अटी घालूनच केलं जातं आणि ते पाळण्यासाठी वराकडून धर्मेच, कामेच, अर्थेच, नातीचरामी असं 3 वेळा वदवून घेतलं जातं, मगच कन्यादान केलं जातं. कन्यादानानंतर सूत्रवेष्टन हा छोटासा विधी केला जातो. तो कशासाठी करतात ते आता आपण बघूया. वधूवरांनी एकमेकांना आपलं मानावं आणि काही कारणांनी त्यांना शरीराने जरी एकमेकांपासून दूर जावं लागलं तरी ते मनाने दूर जाऊ नयेत म्हणून सूत्रवेष्टन केलं जातं. तर मंगलसूत्र बंधनाच्या वेळेस वर ते मंगळसूत्र हातात धरतो आणि माझ्या जीवनाचं हे मंगलसूत्र कारण आहे, हे शुभ घे, तू सौभाग्यासह 100 वर्षांपर्यंत जिवंत राहा असा आशीर्वाद देतो वधूला आणि या आशीर्वादासह तो ते मंगळसूत्र वधूच्या गळ्यात घालतो. या एपिसोडमध्ये आपण कन्यादानाविषयी थोडक्यात माहिती घेतली. तसंच या आधीच्या भागांमध्ये आपण लग्नाच्या मुहूर्ताचं महत्त्व, नंतर घाणा भरणेचं महत्त्व, त्याच्या ओव्या हे सगळं बघत आलो आहे आणि ह्यापुढेही मंगळसूत्र घातल्यावर जे विधी होतात त्या
विधींची माहिती घेऊन मी पुढच्या एपिसोड्समध्ये येणारच आहे. त्यामुळे तुम्ही तोपर्यंत आधीचे सगळे एपिसोड्स बघितले नसतील तर नक्की बघा आणि हे चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचा बाकीचा पण खूप यूजफुल कंटेंट आहे तोही नक्की बघा. धन्यवाद.